आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत गडिंगलजचे तहसीलदार श्री शेळके साहेब. तर सर्वांनी पुन्हा एकदा अगदी टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत करूया. तसेच या ठिकाणी आपले लाडके सर्वांचे जे या स्पर्धा भरवण्यासाठी अगदी हिरिरीने सहभाग घेतात आणि या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस सुद्धा ज्यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे ते आपले सर्वांचे लाडके कार्यकारी अभियंता आडके साहेब, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ दे. त्यानंतर या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी म्हणजे मागील 2 वर्ष चिकोडे साहेब होते, ते अगदी पुढे होऊन सगळे करत होते. यावर्षी ती भूमिका आपले रामदास आणि लकी सुतार यांनी बजावली. त्यांचंही या ठिकाणी आपण स्वागत करूया. पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत करून आजच्या अंतिम सामन्याचा जो निकाल लागलेला आहे यानंतर या कार्यक्रमाचं आपलं जे मैदान या ठिकाणी थोडंसं यावेळी उपलब्ध होत नव्हतं, पण अंतिम क्षणी ते आपल्याला उपलब्ध करून दिलं. ते शिवराज विद्यासंकुल त्याचे कुराडे सर, त्यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करूया. ते थोड्याच वेळात इथे येतील. आता जो अंतिम सामना झाला चंदगड टायटन्स विरुद्ध चंदगड कॅपिटल, यामध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आपण खेळून त्याच्यात चंदगड टायटन्स हा संघ विजयी झालेला आहे. आजच्या या 2025च्या लीगचा मानकरी चंदगड टायटन्स. तर आजच्या या मॅचमध्ये सर्वप्रथम आपण बघतोय ते मॅन ऑफ बॅटर सुमित कांबळे यांच्या त्यांना बेस्ट बॉलरचा सन्मान करताना आडके साहेब आणि माननीय 4 कॅचेस घेतलेले आहेत. त्याच्यामुळे मॅन ऑफ द सिरीजचे दावेदार अमोल दळवी. पुन्हा एकदा अमोलने मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार स्वीकारावा. सुतार यांच्याकडून 3001 रुपयाचे बक्षीस आणि ट्रॉफी टीम आजरा रॉयल. महावितरण गडिंगलज प्रीमियर चंदगड कॅपिटल द्वितीय क्रमांक उपविजेता या प्रीमियर लीगचे 5001 रुपयाचे रोख बक्षीस आणि ट्रॉफी माननीय आडके साहेब आणि तहसीलदार श्री शेळके साहेब यांच्या शुभ हस्ते. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. कार्यकारी अभियंता चला सरका तिकडे. लकी लकी म्हणजे लकी प्रथम क्रमांकाचे मानकरी चंदगड टायटन्स. प्रथम क्रमांक 7001 रुपये रोज जगाचं सन्मान चिन्ह शिवप्रसाद चौगुला यांच्याकडून. इलेक्ट्रिकल शिवदेश इलेक्ट्रिकलचे श्री शिवप्रसाद चौगुला यांच्यापासून हे सन्मान चिन्ह आणि 7001 रुपये रोख बक्षीस माननीय आडके साहेब यांच्याकडून आणि माननीय तहसीलदार शेळके साहेब आणि आडके साहेब यांच्या शुभ हस्ते. शेळके साहेबांसाठी